नमस्कार मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण या वेबसाईटचं पूर्ण टूर करणार आहोत. या टूरमध्ये या टूलचा वापर कसा केला जातो याच्याबद्दल मी एक्सप्लेन करतोय. तर आम्ही एक टूल बनवलंय ते जे की आहे प्रॉपर्टी रिलेटेड टूल आहे. इथं तुम्ही एक प्रॉपर्टी लिस्टिंग केलेली बघताय. या प्रॉपर्टी लिस्टिंग मध्ये अशी प्रॉपर्टी दिसते आणि तर व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर ना ही प्रॉपर्टी दिसते. त्याच्या 5 फोटोज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यानंतर ही जी प्रॉपर्टी आहे त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. अबाउट दिस प्रॉपर्टी वगैरे. आणि त्याच्यानंतर ही प्रॉपर्टी ज्या व्यक्तीने लिस्ट केली आहे त्याच्यावरती तुम्ही त्यांना कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि इथं जर तुम्ही तुमचे डिटेल्स फिल केले तर ही इन्क्वायरी त्यांना त्यांच्या डॅशबोर्ड वरती जाऊ शकते. ठीक आहे. तर असं सिंपल साधं सरळ दिसणारं हे टूल म्हणजे हे फीचर जे आहेत याच्या बॅक एंडला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला पूर्ण चित्र जे आहे ते क्लिअर होईल. हे एक बॅक एंड आहे त्याचा. एक युजर पॅनल आहे. युजर पॅनल मध्ये ते ज्यांनी प्रॉपर्टी तिथं अपलोड केली होती, जी आपण सध्या प्रॉपर्टी बघितली, ती प्रॉपर्टी कशा प्रकारे अपलोड होती त्याचं बॅक एंड हे आहे. सध्या जर बघितलं आपण तर हे जे तुमचे युजरचे जे डिटेल्स आहेत म्हणजे त्याचं नाव असेल, ईमेल आयडी असेल, मोबाईल नंबर असेल, ते एक प्रोफाईल डिटेल या ठिकाणी तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर इथं प्रॉपर्टी अपलोड करू शकता. प्रॉपर्टी अपलोड मध्ये इथं टायटल टाकता येतं तुम्हाला. त्याच्यानंतर प्रॉपर्टी डिस्क्रिप्शन टाकता येतं, प्राइस काय आहे, त्याच्यानंतर लोकेशन कुठं आहे, हे 1 BHK 2 BHK 3 BHK विला बंगलो वगैरे जे काही प्रॉपर्टीचे सबटाईटल्स असतात ते टाकता येतात. त्याच्यानंतर कॅटेगरी रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रियल, ऍग्रिकल्चर हे टाकू शकता. आणि जसं आपण इथं बघितलं की मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर आणि फॉर्म, ते डिटेल्स तुम्हाला इथं फिल करता येतात. ज्या नंबरवरती तुम्हाला कॉल पाहिजे, ज्या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप पाहिजे, ते तुम्ही इथं चूज करू शकता. त्याच्यानंतर आपण जे 5 फोटोज बघितल्या, इमेजेस प्रॉपर्टीच्या, त्या इमेजेस तुम्ही इथून अपलोड करू शकता. ठीक आहे. आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं इथं ही प्रॉपर्टी, इथं ह्या प्रॉपर्टी तुम्हाला ती ऍडमिन कडे जाते. इथं जर समजा ही प्रॉपर्टी सेल झाली किंवा सोल्ड झाली तर तुम्हाला इथं ह्याला सोल्ड जर टॅप तुम्ही केलं तर ही सोल्ड प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते की ही प्रॉपर्टी सोल्ड झाली. ठीक आहे. ह्या प्रॉपर्टीचे डिटेल जर तुम्ही फ्रंट एंड बघितलं तर इथं तुम्हाला अशा प्रकारे ही प्रॉपर्टी सोल्ड झालेली दिसते. ठीक आहे. जर आता आपण याचं बॅक एंड जर बघायला गेलं तर बॅक एंड वरती सिंपल आहे. तुम्ही प्रॉपर्टी लिस्ट कशी करता हे बघितलं आपण. त्याच्यानंतर नाही तर काही प्लॅन्स आम्ही ऍड केलेत. त्या प्लॅन वरती काय आहे, बाय प्लॅन वरती जर गेलात तर तुम्हाला 399 रुपयाला 20 प्रॉपर्टी लिस्ट करता येतात एका महिन्यामध्ये. जर समजा तुम्ही एका महिन्यामध्ये 19 प्रॉपर्टी लिस्ट केलात आणि तुमचा पूर्ण महिना संपला तर हा प्लॅन एक्सपायर होतो. पण प्रॉपर्टी लाईव्ह राहतात तुमच्या ज्या अगोदर तुम्ही लिस्ट केल्या. नवीन प्रॉपर्टी तुम्ही अपलोड नाही करू शकत. सेम तसंच 599चा एक प्लॅन बनवला, त्याच्यामध्ये 30 दिवसांसाठीची व्हॅलिडिटी आहे आणि 50 प्रॉपर्टी तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. आता हा प्लॅन बाय ऑटोमॅटिक होत नाही कारण या साईटला रेझर पे ऍक्टिव्हेट नाही झालेलं. म्हणून आम्ही याच्यासाठी दुसरा एक ऑप्शन ठेवलाय, तो म्हणजे कॉन्टॅक्ट ऍडमिन. ऍडमिनला कॉन्टॅक्ट करायचा. ऍडमिनच्या व्हॉट्सअप वरती जर तुम्ही क्लिक केलात तर हा एक मेसेज बाय डिफॉल्ट तयार होतो आणि इथं लिहिलंय, हॅलो आय वॉन्ट टू बाय द बेसिक प्लॅन, 399 रुपये त्याची प्राइस आहे, माझं नाव हे आहे, माझा ईमेल आयडी हा आहे आणि माझा फोन नंबर हा आहे. त्याच्यानंतर बेसिक हे 20 प्रॉपर्टीज आणि 399 पुन्हा एकदा दिसतं. हा बाय डिफॉल्ट मेसेज तुम्ही डायरेक्ट ऍडमिनला सेंड करू शकता आणि तिथं ऍडमिन चेक करतो, त्याला पेमेंटचा स्क्रीनशॉट वगैरे तो स्कॅनरची पुढली प्रोसेस होते. तुम्ही ऍडमिनला पेमेंट केलं की तुम्हाला ते प्लॅन इथं ऍक्टिव्हेट झालेला दिसतो. आता हा प्लॅन कसा ऍक्टिव्हेट होतो वगैरे वगैरे ती प्रोसिजर पुढे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, जर तुमच्या प्रॉपर्टीवरती समजा ह्या प्रॉपर्टीवरती कुणी जर फॉर्म भरला, म्हणजे जसं की आपण हा फॉर्म बघितला, तर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लीड कुठे येतात, तर त्या लीड या ठिकाणी त्या लीड्स इथं तुम्हाला आलेल्या दिसतात. मग तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून डील क्लोज करू शकता. ठीक आहे. अशा मल्टिपल प्रॉपर्टीज इथे तुम्हाला ऍड झालेल्या दिसतील. हे झालं युजर पॅनल, म्हणजे जी प्रॉपर्टी ऍड करणार आहे, सबमिट करणार त्यांच्यासाठी आणि जिथून जे लीड घेणार आहेत त्यांच्यासाठी हे डिटेल्स झाले. आता आपण ऍडमिनचे डिटेल्स बघूयात. ऍडमिन पॅनल मध्ये काय केलंय आम्ही, ही वर्डप्रेस साईट आहे. वर्डप्रेस साईट वरती ज्यावेळेस इथून प्रॉपर्टी सबमिट होते, एखादा युजर किंवा ओनर तुमची प्रोफाईल पूर्ण क्रिएट करून प्रॉपर्टी सबमिट करतो, त्याच्यानंतर इथं ती प्रॉपर्टी
ऍडमिन कडे अप्रुव्हल साठी येते. अप्रुव्हल आता जर बघितलं तर आपण आताची जी प्रॉपर्टी आहे ती सोल्ड वगैरे केलेली चेक केलं. त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या पेंडिंग पडलेल्या आहेत. तिथं पेंडिंग म्हणजे आम्ही आणखीन ह्यांना अप्रुव्हल दिलेलं नाही. ही जर प्रॉपर्टी इथून अप्रूव्ह केली तर तुम्हाला इथं जे आपण सुरुवातीला बघितलं होतं ना होम पेज वरती इथं जर सुरुवातीला गेलं एक्सक्लुझिव्ह प्रॉपर्टीज मध्ये तर ती प्रॉपर्टी तुम्हाला इथं ऍड झालेल्या प्रॉपर्टीज दिसतात. जर सर्च केलं तर ह्या पूर्ण प्रॉपर्टीज आहेत. मग अशी जी आपण सोल्ड केलेली प्रॉपर्टी आहे ती सोल्ड अशा प्रकारचं दिसते. आता इथं ऑल प्रॉपर्टीज केल्या. आता रेसिडेन्शियल जर बघितलं तर रेसिडेन्शियल मध्ये भरपूर प्रॉपर्टीज तुम्हाला या ठिकाणी दिसतील. पण जर तुम्ही कमर्शियल वरती जर गेलं ना तर कमर्शियल वरती एकच प्रॉपर्टी आहे. जर तुम्ही ऍग्रिकल्चर लँड वरती गेलं तर एकही प्रॉपर्टी तुम्हाला या ठिकाणी दिसणार नाही, कारण ती प्रॉपर्टी ऍडच झालेली नाही. अशा प्रकारचं टूल आहे. खूपच सिम्पल टूल आहे. आता जर बॅक एंडला जर तुम्ही बघितलं तर हे जे मी आता तुम्हाला प्रॉपर्टी ऍड करायचं वगैरे जेव्हा ऍडमिन अप्रुव्हल देतो त्याच वेळेस प्रॉपर्टी या ठिकाणी डिस्प्ले होते. ठीक आहे. ऍडमिननी अप्रुव्हल दिल्याशिवाय ती प्रॉपर्टी तिथे डिस्प्ले होत नाही. म्हणजे एकदा चेक करायला लागतं की प्रॉपर्टी डिटेल्स बरोबर आहेत का, किंवा जो युजर पोस्ट करतोय ती पोस्ट म्हणजे इमेजेस वगैरे काही इलिगल ऍक्टिव्हिटीज तरी नाही आहेत ना, त्याच्यासाठी आपण हे ऑप्शन दिलंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर अप्रूव्ह झाल्यानंतर ती प्रॉपर्टी तिथे दिसते. आता जर दुसरे फीचर जर बघितले आपण तर प्लग इन युजर्स जे युजर आहेत, म्हणजे आता समजा मल्टिपल लोकांनी साइन अप केलं तर साइन अप केलेले डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर त्यांना लिमिट किती आहे, एकाला लिमिट 50 आहे, 10 आहे, 20 आहे, 40 आहे. त्याच्यानंतर लाईव्ह प्रॉपर्टी किती आहेत त्याच्यानंतर पेंडिंग प्रॉपर्टीज किती आहेत, त्याच्यानंतर त्यांना किती हे मिळाले. आणि जर एखादा व्यक्ती किंवा युजर जर इलिगल ऍक्टिव्हिटीज करत असेल पुन्हा पुन्हा तर त्याला तुम्ही इथून बॅनही करू शकता. अशा प्रकारचं एक ऑप्शन आपण या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर युजर स्टेटस जर बघितलं तर कुठल्या युजरला किती किती ऍक्सेस आहे वगैरे आणि किती प्रॉपर्टीज अपलोड केल्या त्याचे डिटेल्स या ठिकाणी दिसतात. जसे की आपण सुरुवातीला या ठिकाणी बघितलं होतं, हे प्लॅन्स जे आहेत ना, हे बाय प्लॅन्स हे 2 प्लॅन आपण इथं सध्या दिसत आहेत. ते मल्टिपल प्लॅन्स तुम्ही इथून सिलेक्ट ऍड करू शकता. जर मी इथं जर ठरवलं तर इथं मल्टिपल प्लॅन आपण ऍड करू शकतो, डिलीट करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तुम्ही रेझर पे जर तुमचे डिटेल्स असतील पर्टिक्युलर या साईटसाठी, जर रेझर पे तुमचा ऍक्टिव्ह झालेला असेल, तुम्हाला की आयडी आणि की सिक्रेट जर मिळाली असतील तर तुम्ही इथं टाकून इथून जे तुम्हाला इथं बाय प्लॅन साठी कॉन्टॅक्ट ऍडमिनला जे कॉन्टॅक्ट करायला लागतो त्याच्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली इथं गेट दिस प्लॅन वरती क्लिक करून पेमेंट करून तो प्लॅन ऑटोमॅटिकली बाय होऊ शकतो. ऍडमिनचे अप्रुव्हल घेण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचं पण ऑप्शन आपण बाय डिफॉल्ट तिथं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण डीबी स्टेटस मध्ये गेलो जर डेटाबेस हा जो फोटो, इमेजेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स जे अपलोड होत आहेत ते कुठे होत आहेत तर ह्याच्या डेटाबेस मध्ये क्रिएट होतं. ते डेटाबेसचे तुम्हाला ऍक्सेस पण इथं तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यानंतर जर हे जर बघितलं तर त्याच्यानंतर सेटिंग मध्ये जर तुम्ही गेलात तर सेटिंग मध्ये तुम्हाला दुसरं एक ऑप्शन मिळू शकतं. तुम्ही ज्या इमेजेस अपलोड करतो आपण इथं जर तुम्ही इमेजेस बघितल्यात ना, व्ह्यू प्लॅन आणि प्रॉपर्टी ऍड प्रॉपर्टी मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं किती इमेजेस ऍड करायचे, मी इथं 5 इमेजेसचं ऑप्शन दिले, कारण तिथं आपण 5 सिलेक्ट केले. ठीक आहे. ही प्रॉपर्टी शोचा जो बॅच आहे तो इथूनच ऍड होतो. त्याच्यानंतर फ्री प्रॉपर्टी लिमिट किती आहे, म्हणजे एक युजर फ्री मध्ये किती प्रॉपर्टी ऍड करू शकतो, तर आपण इथं 10 केलंय. त्याच्यानंतर ऍडमिनचे डिटेल्स दिलेत. ऍडमिन म्हणजे तिथून जो डायरेक्ट इथून कॉन्टॅक्ट केला जातो ऍडमिनला, म्हणजे डायरेक्ट इथून प्रॉपर्टी बाय सेल करण्यासाठीचा ऑप्शन आहे, प्लॅन बाय करण्यासाठीचा ऑप्शन आहे. त्याच्यानंतर प्रॉपर्टी जर ओनर इथून जर ओनर सिलेक्ट केला म्हणजे ह्या लीड्स कुणाला पाहिजेत, म्हणजे लीड्स ऍडमिनला जाणार आहेत की लीड ओनरला जाणार आहेत, हे बाय डिफॉल्ट इथून चूज करू शकतो. जर ऍडमिन केलं तर या कॉन्टॅक्ट नंबर वरती लीड्स जातील, हे एक ऑप्शन आपण ठेवलंय. त्याच्यानंतर ईमेल सेटिंग आहे. ईमेल सेटिंग मध्ये आपण खूपच अट्रॅक्टिव्ह ईमेल्स बनवलेत. त्याच्यामध्ये तुम्ही जर इथं बघितलं एक ईमेल आहे तो तुमचं प्रॉपर्टी जे तुमची साईट आहे त्या साईटचं नाव येतं, त्याच्यानंतर टायटल येतं, प्राइस येते, लोकेशन येतं आणि प्रत्येक प्रॉपर्टी तुमची सबमिट झालेली या ठिकाणी दिसते. ठीक आहे. ही एक ओव्हरव्ह्यू आहे. त्याच्यानंतर तुम्ही खाली नो रिप्लाय कुठल्या मेल वरून जाणार आहे, कुठल्या मेलला जाणार आहे. त्याच्यानंतर फुटरला टायटल जे फुटर असतं ना इथं, युअर ट्रस्टेड प्रॉपर्टी प्लॅटफॉर्म प्राईम 9 रिअल्टी ते इथं दिसतं, ते आपण इथून ऍड केलंय. असे मल्टिपल ऑप्शन्स आहेत.
त्याच्यानंतर ना ईमेलचं झालं, लीड झालं, लीड्स म्हणजे टोटल ज्या लीड आहेत ना त्या इथे येतात. जर ओनरला जरी लीड जाणार असेल ना तर एक कॉपी म्हणजे सीसी आपण ह्याच्यासाठी इथं ओनर ऍडमिनला ठेवलंय. ते बाय डिफॉल्ट सगळे डिटेल ऍडमिनला पण येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ना ऑल प्रॉपर्टीज बघितले आपण, प्लग इन युजर्स बघितले, युजर स्टेटस बघितलं, प्लॅन अँड प्ले बघितलं, डीबी स्टेटस बघितलं, सेटिंग बघितलं, हे बघितलं, ते बघितलं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं एक टूल आहे, सिम्पल साधा आहे. आणि जर बॅक एंड ह्याचं जर बघितलं तुम्ही, फ्रंट एंड वगैरे जर आता आपण बॅक एंड बघितलं, आता फ्रंट एंडला अशा प्रॉपर्टीज दिसतात. आणि ह्याचं मेन बेनिफिट काय होतं, ज्यावेळेस एखादा ब्रोकर असेल किंवा प्रॉपर्टी ओनर असेल, त्याला इथं प्रॉपर्टी सबमिट केल्यानंतर ना त्याचं पूर्ण कंट्रोल त्याच्याकडे राहतं. कमी पैशामध्ये हे टूल बनलेलं आहे. आणि जर दुसरी गोष्ट तर जर आपण इथून बघितलं तर ती प्रॉपर्टी आपण कुठेही शेअर करू शकतो, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक वरती वगैरे. ठीक आहे. आता हे झालं. दुसरी गोष्ट, एक मार्केट प्लेस जे असतं ना ते पण हे बनलंय अशा उद्देशानं आपण याच्याकडे बघू शकतो. कारण जर आपण बघितलं इथं, जर मी रेसिडेन्शियल एखादी प्रॉपर्टी सिलेक्ट केली तर मला बाकीच्या रेसिडेन्शियल प्रॉपर्टीज पण खाली दिसतात बाय डिफॉल्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे टूल आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. धन्यवाद.